अनेक लोक विचारतात की या दुधाच्या संदर्भामध्ये जी कारवाई झाली त्याच्यामध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली, मग आमचे आमदार दिलीप वळसे पाटील का बोलले नाही? त्यांना कदाचित माहीत नसेल, मंगळवार दिनांक 7 तारखेला विधानसभेमध्ये या विषयाची चर्चा आमदार योगेश टिळेकर यांनी केली. मी काय विधान परिषदेचा सदस्य नाही, त्यामुळे मी विधान परिषदेत जाऊन तिथं चर्चेत भाग घेऊ शकत नाही. आणि दुसरं, विधानसभेमध्ये सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी अंतिम आठवडा जो प्रस्ताव असतो त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा केली. आणि त्या दिवशी मी आपल्या आदिवासी भागामध्ये त्या सगळ्या ज्या घटना घडलेल्या त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो होतो. आणि म्हणून तो दौरा पूर्ण आपण केला. आणि नुसता दौरा म्हणजे मी पर्यटनासाठी नव्हतो गेलो. मी वर्षा पर्यटनाला काही लोक जातात, रील काढतात आणि कैवारी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला म्हणून देतात. माझी काही हरकत नाही. पण गेल्या काही दिवसामध्ये मला तुम्हाला पत्रकारांना जी माहिती द्यायची होती की आज आदिवासी भागामधली 4 ते 5 ठिकाणं अशी ज्याच्यामध्ये माळींची पसारवाडी, पंचाळी खुर्दच्या पंचाळी खुर्द आणि बेंडारवाडी, काळवाडी या 4 ठिकाणच्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच दिवसापासून आमचा तो प्रयत्न चालू होता. जागा ताब्यात आलेल्या आहेत, सरकारने जागा विकत घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपण पैसे उपलब्ध करून दिले. आता जागा सपाटीकरण करायला काही पैसे पाहिजे होते. ते पैशाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेला. मी तिथूनच आदिवासी भागामधून जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, सांगितलं की मोठी आपत्ती आपल्या भविष्यात कदाचित येऊ शकते, आज आपल्याला निर्णय करायला पाहिजे. मी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानेन की त्यांनी दुसऱ्या दिवशी जवळपास 3 कोटी रुपये, त्याच्यामधले काही छट जाऊन 2,98,00,000 दिले. आणि आज मला सांगायला आनंद येत आहे की आता या सगळ्या आदिवासी भागामधल्या ज्या तरुण जिथं धोका आहे, माडींसारखी घटना घडण्याची शक्यता आहे, त्या गावांमधून त्या लोकांना कायमचं स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.